हाय हॅलो मैत्रिणो, गुड मॉर्निंग. हे पहा मैत्रिणो, माझा आहे ना हा वुमन्स डेचा ब्लॉग आहे. मी आता लागलेली आहे स्वयंपाक करायला. आज संडे पण होता, त्यामुळे ना मी घरात आज ना चिकन करणार होते. मला मालकांनी सकाळीच आणून दिलं. दादाला आज त्यांना सोडायला लावलं होतं, सुट्टी होती म्हणून मी थोडी लेट उठले होते. त्यांना म्हणलं तुम्ही दादाला सोडून या. मग येता वेळेस ते जाऊन परत चिकन घेऊन आले. तिथं मी आता मैत्रिणी मसाला भाजून घेतला, शिजायला टाकलं इकडे कुकरमध्ये. आणि इथं लागले होते भाकरी करायला. माझ्या भाकरी पण झाल्या होत्या. भाकरी झाल्याच्या नंतर आहे ना आम्ही लगेच भाजी पण फोडणी देऊन घेतली. हे पहा, माझी आता भाजी करून झालेली होती. माझा ना आता सगळा स्वयंपाक करून झाला होता, किचन पण आवरून झालं होते. पहा इथं मी भाजी करून घेतली. तर कुकरमध्ये भात केला आणि याच्यामध्ये ना बाजरीच्या भाकरी केल्या. मी सरसकट भाकरी केल्या. मी काय चपाती वगैरे काही केल्या नाही, कारण ना मी आज थोडी जाणार होते बाहेर. स्वयंपाक झाल्याच नंतर भांडे पण घासून घेतले, कपडे लावले होते मशीनला. आणि चला आता मैत्रिणं, मी चाललेली आहे थोडी बाहेर. कारण मैत्रिणी, मी तुम्हाला काल परवाच्या ब्लॉगमध्ये विचारलं होतं ना, वुमन्स डेला मला काहीतरी गिफ्ट देणार आहे. तर मी साडी घेऊ का ड्रेस घेऊ. तुम्ही मला सगळ्यांनी छान छान कमेंट केले होते. कोणी साडी घ्या म्हटलं, कोणी ड्रेस घ्या म्हटलं. पण माझा ना अचानक प्लॅन कॅन्सल झाला आणि मी ठरवलं की मला वॉच घ्यायचे आहे. म्हणून ना मला मालकाने वॉच पण आणलं होतं, पण त्याचं ना डायल जरा छोटं होतं. म्हणून मी म्हटलं जरा डायल मला छोटं वाटतंय, मला दुसरं घ्यायचं आहे जे. म्हणून त्यांनी बोली केली ती त्याला बदलून द्यायची. हे पहा, मी दुकानात गेले होते आणि मालकाला ना मी कुठलं छान दिसतं याचे ना फोटो पाठवले होते. तिथून मी वॉच कुठलं एक सिलेक्ट करला आणि घरी आले. घरी आता वेळेस ना मुलांनी काहीतरी थंड खायला सांगितलं होतं. मग मी इथे ना त्यांना शूट होममध्ये आले. तिथून त्यांना लस्सी घेतली. लस्सी घेऊन परत आता मी घरी निघालेले. हे कारण आहे ना, आज आमचा वुमन्स डेचा प्लॅन पण आहे बाहेर जायचा. तो पण ब्लॉग मैत्रिणी तुम्ही ना पुढचा ब्लॉग माझा तोच येणार आहे. हे पहा, आता मी घरी आल्याच्या नंतर तुम्हाला दाखवते मी कुठलं वॉच घेतलंय. तर हे पहा, हे वॉच घेतलेलं आहे मी. खूप छान दिसत होतं हातामध्ये. तिथे मी घालून घेतलं. आजच्या पुरतं एवढंच मैत्रिणी. बाय, भेटू परत.